राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सुप्रीमो शरद पवार को चुनाव आयोग से बड़ा झटका लगा है। आयोग ने अजीत पवार की अगुवाई वाले गुट को असली एनसीपी करार दिया है। चुनाव आयोग ने सुनवाई के बाद अपना फैसला रिजर्व कर लिया। आयोग ने अपने फैसले में अजीत पवार को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और सिंबल दे दिया है। एनसीपी में टूट के बाद अजीत पवार ने चुनाव आयोग में दावा ठोका था। इसके बाद आयोग में सुनवाई हुई थी। आयोग के फैसले के बाद अजीत पवार का खेमा ही असली एनसीपी होगा। आयोग का फैसला ऐसे वक्त पर आया है जब महाराष्ट्र विधानसभा स्पीकर राहुल नार्वेकर को 15 फरवरी तक एनसीपी विधायकों की अयोग्यता को लेकर अपना फैसला सुनाना है। चुनाव आयोग के फैसले के बाद अब अजीत पवार पार्टी के साथ उसके चुनाव चिन्ह का इस्तेमाल कर सकेंगे। आयोग ने अपने फैसले में कहा कि अजीत गुट को तमाम सबूतों के आधार पर असली राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी माना गया। पिछले साल 2 जुलाई को अजीत पवार 40 विधायकों के साथ बीजेपी और शिवसेना की अगुवाई वाली सरकार में शामिल हो गए थे। इसके बाद उन्होंने एनसीपी पर दावा ठोका था। इसके बाद चुनाव आयोग की सुनवाई हुई थी। आयोग ने पार्टी के संविधान बहुमत के आधार पर फैसला सुनाया है। अदृश्य शक्ती त्यांचं हे यश आहे, कारण ज्या माणसांनी पक्ष स्थापन केला त्याच्याकडून पक्ष काढून घेणं हे पहिल्यांदाच देशाच्या इतिहासात झालं असेल। पण मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण काय अपेक्षित होतं। हे महाराष्ट्राच्या विरोधात मोठं षडयंत्र आहे। शिवसेना हा मराठी माणसाचा पक्ष, त्यांचा असंच केलं। आदरणीय पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठीच माणसाचा पक्ष, त्याच्यामुळे मराठी माणसाच्या विरोधात महाराष्ट्राच्या विरोधात सातत्याने अदृश्य शक्ती जे निर्णय घेत असते त्याचं आणखीन एक उदाहरण। त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही। जी ऑर्डर शिवसेनेच्या विरोधात झाली तीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जे षडयंत्र बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात झालं तेच आज आदरणीय पवार साहेबांनी ज्यांनी शून्यातून पक्ष उभा केला, शून्यातून स्वतःचं आयुष्य उभं केलं, त्यांचा कोणी काका मामा वडील राजकारणात नव्हते। आदरणीय पवार साहेबांनी त्यांचं सगळं राजकीय जे आयुष्य आहे ते शून्यातून उभं केलेलं आहे आणि त्यांनी स्वतः तो पक्ष उभा केलेला आहे। आणि आज त्यांच्याकडून हा त्यांनी स्वतः सुरुवात केलेला फाउंडर मेंबर असूनही शून्यातून सुरू केलेला पक्ष आज त्यांच्याकडून काढून घेतलेला आहे। पण मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण का ज्या पद्धतीने सेनेचं त्यांनी केलं तसंच आमचं करतायत। आणि ऑर्डरप्रमाणे त्यांनी जो नियम कायदा लावला आहे तो लेजिस्लेशन म्हणजे आमदारांचा लावलेला आहे। आज सुप्रीम कोर्टाचं जर तुम्ही ऑर्डर आधीची वाचली असेल तर त्याप्रमाणे लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ म्हणजे आमदारांचं जी स्ट्रेंथ आहे, जो नंबर आहे त्याच्यावरनं पक्ष ठरत नाही, संघटना ठरवते। त्याच्यामुळे अर्थातच संघटना ही आदरणीय पवार साहेबांबरोबर आहे। त्याच्यामुळे आम्ही या ऑर्डरच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहोत। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।